नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार काही मराठीचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। प्रश्न आहे, भाजीपाला घेऊन बाबा घरी आलेत, अधोरेखित शब्दाचा समास ओळखा। समाहार समास। भाजीपाला, भाजी आणि पाला, कोथिंबीर व मिरची यांसारखे इतर वस्तू, समाहार द्वंद्व, दोन्ही पदांबरोबर इतरही घटक महत्त्वाचे असते। पुढचा प्रश्न, ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? बाबा आमटे यांचा आहे। पुढचा प्रश्न, इप्सित साधने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? इच्छिलेले साधने। इप्सित साधने, समीरला अधिकारी बनायचं होतं, खूप मेहनत घेऊन त्याने त्याचं इप्सित साध्य केलंच। पुढचा प्रश्न, मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात? वर्ण असे म्हणतात। आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण वर्ण असे म्हणतो। हे मूलध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात। ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण त्यांना लिहून ठेवतो। आपण ते रंगाने म्हणजेच वर्णाने लिहून ठेवतो म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात। उदाहरणार्थ, मू अक्षर म, उ आणि वर्ण उ वर्ण लावतात म्हणजे मू हा अक्षर निर्माण होतो। पुढचा प्रश्न, अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? पोरका। अनाथ, पोरका, आईवडिलांशिवाय, दीन, निरक्षरित, पोरका, निराधार हे समानार्थी शब्द आहेत। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द शीघ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दर्शवतो? याचं उत्तर आहे मंद। गरमचा विरुद्धार्थी शब्द आहे थंड, उष्णचा विरुद्धार्थी आहे शीतल आणि उत्सवचा विरुद्धार्थी शब्द आहे निरुत्सव। उष्णचा शीतल, उत्सवचा निरुत्सव। पुढचा प्रश्न, टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ सांगा। उचलली जीभ, लावली टाळ्याला। याचं उत्तर आहे मन मानेल तसे बोलणे। उचलली जीभ, लावली टाळ्याला, कोणत्याही दुष्परिणामांचा विचार न करता बोलणे। पुढचा प्रश्न, अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आले आहे? कानडी या भाषेतून आले आहे। अण्णा, अक्का, भाकरी, कांबळे, आई, बांगडी, काका, आई, ताई, आप्पा हे काही कानडी शब्द असून ते परप्रांतीय भारतीय शब्द आहे। थँक्यू फ्रेंड्स, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।